तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे जाहीर आश्वासन दिले होते। मात्र अद्यापही हे आश्वासन पूर्ण न झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 8 ते 10 या कालावधीत कारंजा तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी सातबारा कोरा करा, कर्जमाफी व शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी चक्काजाम आंदोलन केले। प्रहार व इतर संघटनेद्वारे 24 जुलै रोजी कारंजा तालुक्यात रामायण हॉटेल समोरील चौकात, तर कारंजा अमरावती मार्गावरील धनज बायोगॅस प्लांट समोर, तर उंबरडा बाजार येथे बसस्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रहार संघटना, दिव्यांग शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार आदींनी सहभाग घेतला होता। शेतकरी कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, शेतमालाला हमी भाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। MCN न्यूज मराठी करिता उमेश काळबांडे, कारंजा लाड। शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, पण आज अधिवेशन झालं, अधिवेशनात शेतकऱ्याचं कोणी काहीच नाही। कृषी मंत्री आपल्या राज्याची शुभांकिका आहे की कृषी मंत्री तिथं जमिनी खेळत आहे आणि एक आमदार भाजी चांगली झाली नाही म्हणून मारत आहे। मागं आणखी या 2 दिवसा अगोदर 2 आमदारचे कार्यकर्ते त्या विधिमंडळातच हाणामारी करत आहे। शेतकऱ्याचा मुद्दा कोणी घ्यायला तयार नाही। शेतकऱ्याला करावं काय? आज बिकट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे। नैसर्गिक मार आहे, शासनाचाही मार आहे, भाववाढी, अशी जंगली जनावरं लय त्रासलेला आहे शेतकरी। म्हणून हे शेतकऱ्याला सगळ्याचं काहीतरी म्हणजे भलं व्हावं, शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा यांच्यासाठी बच्चू कडू यांनी चक्काजाम सर्व महाराष्ट्रात केलेला आहे। म्हणून त्यांच्या समर्थनार्थ आम्ही उंबरडा बाजारामध्ये चक्काजाम 15-20 मिनिटाचाच कार्यक्रम ठेवलेला आहे। स्वतःवर काढणं हे आत्महत्या आहे। समाजाविषयीचा राग असू शकते, वन्यप्राण्याविषयीचा राग असू शकते, निसर्गाविषयीचा राग असू शकते किंवा सरकारविषयीचा राग असू शकते। नाही पटत तर करून टाका आत्महत्या। परंतु आत्महत्येचं दुःख आहे, माणूस गेल्यानंतर त्याच्या बायका पोरावर किती कोसळत असतात हे त्याच्या घरच्यांना माहीत आहे। मी त्या अनुभवातून गेलो, माझ्या घरी 2 आत्महत्या आहे साहेब, 2 आत्महत्या आहे माझ्या घरी। मी काही खोटं बोलत नाही। आणि त्याच्याकडे पाहताना असं वाटते की तेव्हा पुढचा जन्म तरी शेतकऱ्याचा नको का।